वाळवंटात एक असं महाल आहे जिथे करोडोंच्या शाही लग्नाच्या परंपरा आहेत, जिथे आजही राजघराणं राहतं. हाय, मी आहे सफरवाली दोस्त, लिव्ह द ट्रॅक्स चेस द ॲडव्हेंचर. आणि तसं पाहायला गेलात तर राजस्थानमधील जोधपूर शहरात चित्तर टेकडीवर उभं असलेलं उमेद भवन पॅलेस संपूर्ण शहरावर नजर ठेवून आहे. ब्ल्यू सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं. आता यामागे काय हिस्ट्री आहे, काय स्टोरी आहे माहिती आहे का? चला आपण एकत्र एक्सप्लोर करूया. 1920च्या दशकात राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. लोकांकडे काम नव्हतं, अन्न नव्हतं आणि परिस्थिती खूपच कठीण झाली होती. तेव्हा जोधपूरचे राजा महाराजा उमेद सिंग यांनी एक निर्णय घेतला. लोकांना रोजगार देण्यासाठी एक भव्य महाल बांधायचा. 1929 पॅलेसचं बांधकाम सुरू तर झालं आणि तब्बल 14 वर्षांनी म्हणजेच 1943मध्ये ते पूर्ण झालं. या बांधकामामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. म्हणूनच महाल फक्त राजेशाहींचा प्रतीक नाही, तर लोकांच्या संघर्ष आणि आशेचंही प्रतीक आहे. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उमेद भवन पॅलेस हा बॉलिवूड आणि सेलिब्रिटींचा फेवरेट ठिकाण मानला जातो. सर्वात प्रसिद्ध म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं शाही लग्न इथेच झाले होतं. याशिवाय अनेक बॉलिवूड शूट्स, सेलिब्रिटी पार्टीज आणि रॉयल इव्हेंट्स इथे झाले आहेत. म्हणून हा पॅलेस सोशल मीडियावर आणि लक्झरी डेस्टिनेशन वेडिंगमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आता या पॅलेसचं जे आर्किटेक्चर आहे ते बघून तुम्ही तर एकदम धक्कच व्हाल. या पॅलेसचं वास्तुकला म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीचं अप्रतिम संगम आहे. आता या पॅलेसचं जे आर्किटेक्चर आहे ते बघून तुम्ही तर एकदम धक्कच व्हाल. या पॅलेसचं वास्तुकला म्हणजे भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीचं अप्रतिम संगम आहे. ब्रिटिश आर्किटेक्चर हेनरी वॉन लँचेस्टर यांनी याचं रचना केली होती. यामध्ये राजपूत, इंडो डेको आणि आर्ट डेको आणि क्लासिकल रिवायवल अशा अनेक शैलींचं मिश्रण दिसतं. या पॅलेसमध्ये आहेत तब्बल 347 खोल्या, विशाल दरबार हॉल, भव्य जिने, संगम, सुंदर घुमट आणि शाही गार्डन्स. हा महाल गोल्डन येलो सँडस्टोन पासून बनलेला आहे. त्यासाठी दूरहून दगड आणण्यासाठी विशेष रेल्वे लाईन सुद्धा तयार करण्यात आली होती. पॅलेसच्या मध्यभागी असलेलं 103 फूट उंच घुमट आजही जोधपूरच्या स्कायलाईनवर राज्य करतो. जर तुम्ही इथे फिरायला गेलात तर म्युझियम नक्की पहा. इथे तुम्हाला दिसतील विंटेज कार किंवा जुन्या घड्याळांचे कलेक्शन्स, शाही वस्तू, जुने फोटोग्राफ्स आणि 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 राजघराण्याच्या आठवणी. पॅलेससमोर उभ्या असलेल्या विंटेज कार्स तर टुरिस्ट अट्रॅक्शन बनल्या आहेत. डेस्टिनेशन वेडिंग, रॉयल पार्टीज आणि लक्झरी इव्हेंट्स आयोजित केले जातात. रात्री लाईट्समध्ये चमकणारा हा पॅलेस एखाद्या चित्रपटातील सेटसारखा दिसतो. इथलं रिसाला रेस्टॉरंट खास फाईन डाईनसाठी प्रसिद्ध आहे. तर पिलर्स रेस्टॉरंटमध्ये गार्डन व्ह्यू सोबत ब्रेकफास्ट आणि इव्हनिंग टीचा भन्नाट अनुभव मिळतो. अनेक टुरिस्ट म्हणतात की इथलं राजस्थानी थाळी आयुष्यातील बेस्ट थाळीपैकी एक वाटते. समरमध्ये जोधपूर खूप गरम असतं, त्यामुळे वॉटर बॉटल सोबत ठेवा. पॅलेस, म्युझियम आणि हॉटेल एरिया वेगवेगळे आहेत, त्यामुळे रेस्ट्रिक्टेड एरियाजमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. एक्सपेन्सिव्ह प्रॉपर्टी असल्यामुळे प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी काही रूल्स असू शकतात. तर मित्रांनो, हा होता राजस्थानचा शाही अभिमान, उमेद भवन पॅलेस. एक असा पॅलेस जो फक्त राजेशाही नाही, तर इतिहास, संघर्ष, कला आणि लक्झरी यांचं एक परफेक्ट मिश्रण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत भारताच्या आणखी एका रहस्यमय आणि भव्य ठिकाणाच्या भन्नाट कथा.